देशभरात लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली आणि यावेळी न्यायालयानं थेट राष्ट्रीय परीक्षा एजन्सी अर्थात NTAच्या कारभारावरच गंभीर प्रश्न उपस्थित केले। UPSCचा पेपर फुटत नाही, मग नीटचाच पेपर कसा फुटतो असा थेट सवाल न्यायालयानं उपस्थित करत NTAला चांगलंच फटकारलं। दुसरीकडे केंद्र सरकारने या संपूर्ण प्रकरणावर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष ठेवून असल्याची माहिती न्यायालयात दिली। नेमकं न्यायालयात काय घडलं पाहूयात हा रिपोर्ट। नीटची परीक्षा नीट घेऊ न शकलेल्या NTAची बरखास्ती करा अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। न्यायमूर्ती PS नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली। या सुनावणीच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं NTAच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सर्वोच्च न्यायालय म्हणतं की जोपर्यंत NTA मध्ये जबाबदारी निश्चित होत नाही तोपर्यंत अशा समस्या पुन्हा पुन्हा होत राहतील। UPSC मध्ये कधीही पेपर लीक सारखी परिस्थिती निर्माण झाली नाहीये। NTAने त्यांच्याकडून शिकण्याची गरज आहे। केवळ एखाद्या व्यक्तीवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, तर कोणत्या अधिकाऱ्याची नेमकी काय जबाबदारी आहे हे निश्चित केलं गेलं पाहिजे। क्षमता केवळ एखाद्या व्यक्तीमध्ये नसून ती संपूर्ण संस्थेमध्ये असायला हवी असं न्यायालय म्हणतंय। अशा शब्दांमध्ये न्यायालयानं NTAवर ताशेरे ओढले, तर याचिकाकर्त्यांच्याही काही विशेष मागण्या आहेत, त्यावर सुद्धा नजर टाकूयात। NTA बरखास्त करा, नवीन वैधानिक परीक्षा संस्था स्थापन करा, न्यायालयीन देखरेख समिती नेमा, पेपर लीकिंग सारख्या घटना रोखण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करा, विद्यार्थ्यांच्या मानसिक ताणाची दखल घ्या, वारंवार पेपर फुटीमुळे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होतंय याकडे लक्ष द्या। युनायटेड डॉक्टर्स फ्रंट आणि फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन अर्थात FIMA यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये या याचिका दाखल केल्या होत्या। या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत। भविष्यात कोणतीही चूक न होता परीक्षा घेण्यासाठी NTAकडे पुरेशी शारीरिक आणि बौद्धिक क्षमता कशी निर्माण केली जाणार, संस्थात्मक सातत्य कसं तयार केलं जाणार, याबाबत सविस्तर माहिती देण्याचे आदेश न्यायालयानं दिले। यावेळी इस्रोचे माजी अध्यक्ष आणि न्यायालयाने स्थापन केलेल्या देखरेख समितीचे प्रमुख डॉक्टर DK राधाकृष्णन देखील न्यायालयात हजर होते। 21 जूनला होणाऱ्या नीटच्या पुनर्परीक्षांसाठी आवश्यक सुधारणा केल्याची माहिती त्यांनी कोर्टात दिली आहे। IIT आणि इतर आघाडीच्या संस्थांच्या मदतीनं AI आणि इतर तंत्रज्ञानांचा वापर करून परीक्षा प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यासाठी कायमस्वरूपी समिती स्थापन करण्याचे निर्देश सुद्धा कोर्टानं दिले। दरम्यान केंद्र सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकार हे प्रकरण अत्यंत गांभीर्यानं हाताळत असल्याचं स्पष्ट केलंय। देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत असं त्यांनी कोर्टात सांगितलं। दरम्यान पेपर फुटी नेमकी कुठं झाली, प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून परीक्षा केंद्रांवर त्या पोहोचवण्याच्या प्रक्रियेमध्ये नेमका सुरक्षा भंग कुठं झाला याचा तपास CBI करतंय। पेपर फुटीच्या घटनेनंतर भविष्यामध्ये पुन्हा असा प्रकार होऊ नये म्हणून केंद्र सरकार मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते। नीटच्या प्रश्नपत्रिकांची वाहतूक अधिक सुरक्षितरित्या करण्यासाठी आता भारतीय लष्कराची मदत घेण्याचा विचार सुरू आहे, तर प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत घेण्याचा प्रस्ताव सुद्धा विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सरकार हे प्रकरण गांभीर्यानं घेत असल्याचं दिसत असलं तरी सुद्धा 2024च्या पेपरफुटीतून सरकार आणि तपास यंत्रणांनी नेमका काय धडा घेतला हा सुद्धा मोठा प्रश्नच आहे। नीटचा पेपर फुटल्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। 21 जूनला होणारी नीटची पुनर्परीक्षा तरी सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर आता तयारी सुरू झाली आहे, कारण पुन्हा एखादी चूक झालीच तर विद्यार्थ्यांचा संताप आणखी तीव्रतेने होण्याची भीती व्यक्त केली जाते। जर UPSC सारख्या परीक्षा यंत्रणा पेपरफुटी टाळू शकतात तर मग नीटमध्ये वारंवार अशा घटना का बरं घडतायत? NTA मध्ये नेमकी चूक कुठे झाली आणि लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी सरकार कोणती ठोस पावलं उचलणार
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी आणि CBIच्या तपासाच्या माध्यमातून स्पष्ट होणार हे नक्की. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.